नमस्कार नाशिककर. पुढच्या वर्षी आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतोय आणि कुंभमेळा भरत असल्यामुळे जवळपास मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये निधी देखील आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये जे भाविक येणार आहेत बाहेरगावावरून, साधू संत येणार आहेत, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विकासाची कामे सध्या चालू आहे आणि त्यामध्ये अनेक पूल सध्या बांधले जाणार आहेत. आणि सध्या नाशिकमध्ये एक जो प्रश्न आहे अतिमहत्त्वाचा जो आहे तपोवनातला, तर तपोवनामध्ये जवळपास 1700 ते 1800 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे महानगरपालिकेतर्फे, असं जे सांगण्यात आलेलं होतं. तर त्यावर जे वृक्षप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत आणि जवळपास संपूर्ण नाशिककरांचाच याला विरोध आहे आणि हा विरोध असलाच पाहिजे. कारण की ही जी वृक्ष आहेत हीच खरी नाशिकची ओळख आहे आणि नाशिकचं जे क्लायमेट आहे थंड, जी गुलाबी थंडी आहे, जो नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडतो आणि नाशिककडे जे पर्यटक खऱ्या अर्थाने आकर्षित होता, ती खऱ्या अर्थाने ही जी झाडे, ही जी वृक्ष, हा नाशिकचा निसर्ग, हे सर्व बघूनच पर्यटक नाशिककडे आकर्षित होतात. आणि जे नाशिक हे धार्मिक शहर आहे, 12 वर्षातून कुंभमेळा भरतो, त्यामुळे देश विदेशाचं देखील नाशिककडे लक्ष असतं आणि देश विदेशातून देखील पर्यटक नाशिकमध्ये येतात. त्यामुळे हा विरोध जो आहे हा खरोखर प्रशासनाच्या विरोधात, जे वृक्षप्रेमी असेल, निसर्गप्रेमी तसेच नाशिककर यांचा हा विरोध खरोखरच हा म्हणजे कौतुकास्पद आहे आणि हा विरोध झालाच पाहिजे. आणि प्रसार माध्यमांनी देखील हा विषय उचलून धरलेला आहे. मी एक ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, नाशिकची जनता, वृक्षप्रेमी, प्रशासन, वृक्षप्रेमी आणि निसर्गप्रेमी नाशिककर, तर ह्या नाशिककरांनी, या सर्वांनी या नाशिक शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, तर या सर्वांना निवडून दिलेलं आहे आणि हे लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. आणि या 5 वर्षातून ज्या निवडणुका येतात यामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व म्हणून जनतेने निवडून दिलेलं असतं, तर नागरिकांचंच या ठिकाणी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ऐकलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. तर नागरिकांचा जर का विरोध असेल, नाशिककरांचा विरोध असेल, वृक्षप्रेमींचा विरोध असेल, निसर्गप्रेमींचा विरोध असेल, तर प्रशासनाने या ठिकाणी माघार घ्यावी आणि पर्यायी जागा साधुग्रामसाठी निवडावी असं माझं देखील व्यक्तिगत मत आहे. आणि दुसरी एखादी जागा निवडून या ठिकाणी येणारे जे साधू संत आहेत, जे भाविक आहेत, यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. आणि वृक्ष न तोडता देखील अनेक ठिकाणी ज्या साधू संतांसाठी जी व्यवस्था करायची ती देखील जर का केली तर मोठ्या प्रमाणामध्ये जे तपोवन आहे, हे जे अरण्य आहे, याकडे अजूनही मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी येतील आणि साधू संतांची व्यवस्था या ठिकाणी बघतील, त्याचप्रमाणे तपोवन बघतील आणि या तपोवनामध्ये येऊन साधू संतांचं दर्शन घेतील आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक आणि एक छानपैकी नाशिकचं जे कुंभमेळा आहे हा खऱ्या अर्थाने होईल. माझा देखील या कुंभमेळा भरण्यास व ही जे वृक्षतोड आहे किंवा नागरिकांच्या प्रशासनाच्या विरोधात बोलण्याचा माझा हा विषय नाही आहे, परंतु खऱ्या अर्थाने जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी नाशिकच्या जनतेचं आणि वृक्षप्रेमींचं सर्वांचंच ऐकलं पाहिजे. कारण की हे नाशिककरांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे, आपल्याला खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब आपण तर नाशिक दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे आपण नाशिककरांचं 100% ऐकलं पाहिजे
आणि हा जो निर्णय आपण जो घेतलेला आहे हा नाशिक महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व आमदार आणि सर्व मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री यांनी हा जो निर्णय आहे हा ताबडतोब मागे घ्यावा आणि साधू ग्रामसाठी जी जागा आरक्षण करायची आहे आपल्याला, यासाठी पर्यायी जागा, पर्यायी तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. एकही वृक्ष या ठिकाणी तोडू नये, कारण आपण करोनाच्या काळामध्ये बघितलेलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये कोणताही वृक्ष असो, तो बाबळीचा असो, निलगिरीचा असो, नाही तर कोणताही असो, यापासून मोठ्या प्रमाणात नाशिककरांना ऑक्सिजन भेटतो, नागरिकांना ऑक्सिजन भेटतो. अनेकांचे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे करोनामध्ये बळी देखील गेलेले आहेत. अनेक जण या ठिकाणी एक्सपायर झाले होते. ऑक्सिजनचं महत्त्व आणि झाडाचं महत्त्व, वृक्षाचं महत्त्व आपल्याला यावेळेस कळालेलं होतं. आपल्याकडे जुन्या लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी जे सांगितलेलं आहे की गाव करील ते राव काय करणार, तर कृपया गावाचं म्हणजे नाशिककरांचं ऐका आणि या ठिकाणी ताबडतोब जी वृक्षतोड होणार आहे ती थांबवा, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आहे. वृक्षतोडीबरोबरच आपण थांबवा आणि जे खरी आपली गोदावरी आहे पवित्र, या पवित्र गोदावरीमध्ये कुठलंही प्रदूषण होणार नाही, याची खरं पाणवेली होणार नाही आणि दूषित पाणी या गोदावरी गंगेमध्ये, आपल्या पवित्र नदीमध्ये येणार नाही, याची आपण खऱ्या अर्थाने प्रशासनाने दक्षता घेण्याची, काळजी घेण्याची गरज आहे. कारण हे जे नाशिक शहर आहे हे प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अनेक वर्ष या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी वास्तव्यास होतं असं पुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपली पंचवटी असेल, तपोवन असेल, सीतागुफा असेल, काळाराम मंदिर असेल, कपालेश्वर मंदिर आहे, वणी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सर्व ठिकाणी प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी चांगली व्यवस्था करावी आणि जे स्थानिक नागरिक आहेत यांना कोणताही जास्तीत जास्त त्रास होणार नाही याची देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. जय श्री